पुढे. परंडा शहरातील विजेच्या लपंडावा विरोधात नागरिक आक्रमक. 2 दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे प्रशासनाला निवेदन. परंडा प्रतिनिधी. परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध शासकीय तसेच खासगी कामांसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा तालुका तसेच शहरातील व्यापारी व वीज ग्राहकांनी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरात महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू असून सलग 1 तास देखील वीज टिकत नाही. कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत माहिती न देता दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम जोरात सुरू असून ग्राहकांना सातत्याने संदेश पाठवले जात आहेत. मात्र दुसरीकडे शहरातील वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तालुक्यातील विविध गावांमधून शासकीय, बँकिंग, ऑनलाईन, शैक्षणिक व अन्य इलेक्ट्रॉनिक कामांसाठी परंडा शहरात येणाऱ्या नागरिकांना वीज नसल्यामुळे कामे न करता परत जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानाबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास 10 मिनिटात वीज येईल असे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक तास उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास काम सुरू आहे, काम पूर्ण झाल्यावर वीज येईल अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. महावितरणच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभारामुळे परंडा शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तातडीने परिस्थिती सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 दिवसांचा अल्टिमेटम. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढील 2 दिवसांत परंडा शहरातील वीजपुरवठा अखंडित व सुरळीत करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र लोकांदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस महावितरण प्रशासन व तहसील प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, तालुका परंडाच्या वतीने फारुख शेख, कानिफनाथ सरपणे, फारुख मुलाणी, अमित आगरकर, धनंजय गोफणे, जमीर शिकलकर, आसलम पल्ला, विजय मेहर, शिवाजी करळे, किशोर येवारे, कुलदीप देशमुख, संदीप शिंदे, रावसाहेब खरसडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंडा शहरातील विजेचा खेळखंडोबा तातडीने थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.